अमेरिकेत फ्रँचायझी बिझनेस कसा चालतो, सुरुवात कशी करायची, इन्व्हेस्टमेंट किती लागते आणि रिटर्न्स कधी मिळतात, आपण गप्पा मारूया दोन मैत्रिणींसोबत ज्या चालवतात कुमॉन फ्रँचायझी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. अमेरिकेत सुद्धा प्रायव्हेट ट्युशन्स म्हणजे क्लासेस भरपूर लोकप्रिय आहे आणि त्यामध्ये कुमॉन हे नाव सगळ्यात जास्त फेमस. इनफॅक्ट आजकाल कुमॉनच्या ब्रँचेस तुम्ही भारतातसुद्धा बघितल्या असणार. आज आपण गप्पा मारणार आहोत अस्मिता आणि अल्पना, दोन मैत्रिणींसोबत ज्या पार्टनरशिपमध्ये कुमॉनची फ्रँचायझी चालवतात. वेलकम टू अमेरिकन भाऊ पॉडकास्ट अस्मिता अँड अल्पना. थँक्यू. सगळ्यात पहिले कुमॉन काय? कुमॉन इज अ जॅपनीज मेथड ऑफ लर्निंग मॅथ आणि रीडिंग. सो जपानमध्ये एक प्रोफेसर होते. अच्छा. त्यांनी खूप वर्षापूर्वी, आता कुमॉन अमेरिकेत येऊन जवळजवळ 60 वर्ष झाली. सो त्याच्या आधी जपानमध्ये कुमॉन नावाच्याच माणसाने त्याच्या स्वतःच्या मुलासाठी ही पद्धत चालू केली. तो रोज रात्री येऊन एक वर्कशीट त्याच्यासाठी करायचा आणि त्याचा असा गोल होता की तो कॅल्क्युलसचा प्रोफेसर होता. सो त्याच्या मुलाला कॅल्क्युलस हायस्कूलला जायच्या आधी जर त्याला शिकायचं असेल तर त्याला काय मॅथ तो लहान असताना करायला पाहिजे, म्हणून त्यांनी ते कॅल्क्युलस ब्रेकडाऊन केलं बॅकवर्ड्स आणि मग त्याला तो गणित देत राहिला. सो रोज एक पान करायचा आणि तो त्यांनी कधीही शिकवलं नाही. त्यांनी फक्त गणितं दिली आणि तो चेक करायचा त्याचा आणि त्याला मार्क करून ठेवायचा की ही चूक झाली आहे, ही चूक झाली आहे, ही चूक झाली आहे, ती सुधार. मग दुसऱ्या दिवशी तो मुलगा सुधारायचा आणि असा करत करत हळूहळू त्याच्या मुलाची प्रगती बघून मग आजूबाजूची मुलं त्याच्या आईला विचारायला लागले की हा काय करतो. मग त्यांचं हळूहळू त्यांच्या घरातच चालू झालं आणि देन दॅट्स हाऊ इट ग्रो. वाव, एवढी फॅसिनेटिंग हिस्ट्री कुमॉनच्या मागे होती हे खरंच मला माहीत नव्हतं. वाव. म्हणजे जॅपनीज काय म्हणतात त्याला, रूट्स आहेत कुमॉन कंपनीला. तर मग कंपनी स्टार्ट जपानमध्ये झाली का अमेरिकेत झाली? जपानमध्ये झाली. जपानमध्ये. ओके. मग अमेरिकेत केव्हा आली? 60 वर्षापूर्वी? 60 वर्षापूर्वी आली अमेरिकेमध्ये. न्यूयॉर्क न्यूजर्सी एरियामध्ये पहिल्यांदा आली. ओके. आणि मग तिथून हळूहळू ते फ्रँचायझी बिझनेस मुळे सगळीकडे पसरत गेले. वाव, व्हेरी इंटरेस्टिंग. आता फ्रँचायझी बिझनेसमध्ये उतरायचं हे तुम्ही आधीपासून ठरवलं होतं का इट जस्ट हॅपन्ड, लाईक यू जस्ट स्टंबल्ड अपॉन दिस बिझनेस? खरं म्हणजे बिझनेस करायचं हे माझ्या डोक्यात कधीच नव्हतं. आम्ही ह्याच्या आधी एका कुमॉन सेंटरमध्ये एकत्र काम करत होतो आणि जेव्हा काम करत होतो तेव्हा अल्पना नेहमी म्हणत राहायची आपण काहीतरी करायला पाहिजे, आपण काहीतरी करायला पाहिजे, आपलं काहीतरी असायला पाहिजे. सो मी कधीच माझ्याकडनं असं आलं नाही, पण ती मला नेहमी पुश करत राहिली की नाही तू कर, आपण एकत्र करूया. सो वी डेफिनेटली स्टार्टेड बिकॉज ऑफ हर, कारण तिने मला पुश केलं ह्याच्यामध्ये आणि मग ते प्रोसेस चालू झाली. मग तेव्हा तुम्ही त्या जुन्या कुमॉनमध्ये जेव्हा सोबत काम करायच्या तेव्हा तुम्ही शिकवायच्या का तिथं? ॲज अ टीचर होत्या का ॲज म्हणजे असं ऑफिस वर्क वगैरे का इन जनरल सगळंच काम? सो we were also assistant. We used to help in the class also. अच्छा. आणि मॅनेजमेंट वगैरे पण background. But for me, I was a part of the lesson planning in that one too. So I used to help the director there do lesson planning. So त्याप्रमाणे how to do it. So did little bit of a responsibility I had extra on that. म्हणजे अपार्ट फ्रॉम टीचिंग बाकीचं पण तुम्ही कुमॉनची बाकीची पण कामं त्या सेंटरमध्ये करायची? Okay. So in the background you have to do quite a bit, like make sure the worksheets are ready for the kids to the class and then all that to I'm sure एक आता एवढी मोठी कंपनी म्हटल्यावर there is lots of processes and you know like things you have to follow, protocol you have to follow. नाईस, व्हेरी इंटरेस्टिंग. तर हे किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे जेव्हा तुम्ही जॉब करत होत्या तिथे? आम्ही तिकडे 2014 ला एकत्र काम करत होतो. हे ऑस्टिन मध्ये? ऑस्टिनमध्ये. सो हे दुसरं कुमॉन सेंटर होतं का हेच कुमॉन सेंटर? नाही, दुसरं कुमॉन सेंटर होतं. ओके. नाव मग आता थोडंसं ना आपण फ्रँचायझी हा जो प्रकार आहे अमेरिकेत फार कॉमन आहे, राईट? भरपूर मोठमोठ्या ग्लोबल कॉग्लोमरेट्स जे आहेत ते फ्रँचायझी मॉडेलवर कंपनी त्यांची चालवतात. तर थोडक्यात आपल्या व्ह्युअर्सला फ्रँचायझी प्रकार काय हे एक्सप्लेन करूयात. ओके. फ्रँचायझी म्हणजे काय असतं की तुम्ही तुमची स्वतःची एक छोटीशी कंपनी फॉर्म करायची. दॅट इज युअर ओन कंपनी
आणि फ्रँचायझर असतो. सो फॉर दॅट मॅटर कुमॉन किंवा सबवे किंवा मॅकडॉनल्ड्स असं कुठलेही असू शकतो फ्रँचायझर. मग देन यू अप्रोच द फ्रँचायझर आणि मग तुम्ही एरिया चूज करता आणि मग त्या एरियामध्ये जर ती अवेलेबल असेल स्पॉट तर देन यू गेट अ फ्रँचायझी फॉर दॅट स्पॉट. ओके. सो फ्रँचायझी बिझनेस इज फ्रँचायझर इज देअर आणि फ्रँचायझी म्हणजे आपण त्यांना रॉयल्टी देतो कुमॉनला, बट वी हॅव आवर ओन बिझनेस. ओके. सो बॅकग्राऊंडमध्ये तुमचा स्वतःचा बिझनेस असतो पण तुम्ही त्यांच्याशी जुडलेले असतात. कारण तुम्ही बेसिकली त्यांचा ब्रँड वापरताय. बरोबर. राईट. कारण त्यांचं ऑलरेडी तेवढा रीच आहे. करेक्ट. तुम्ही ॲज अ कुमॉन ब्रँड कुमॉन फ्रँचायझी ब्रँड म्हणून तुम्हाला ती रॉयल्टी द्यावी लागते. हा, ब्रँड रॉयल्टी त्याच्यासाठी पण द्यायची असते आणि रॉयल्टी मध्ये असं होतं की दे टेक केअर ऑफ मार्केटिंग ॲज वेल. कारण स्वतःचा बिझनेस म्हटला तो ग्रो जर करायचा असेल तर मार्केटिंगशिवाय गत्यंतर नाही. पण जर मार्केटिंगमध्ये मदत जर फ्रँचायझर कडनं मिळणार असेल तर मग देन इट बिकम्स व्हेरी इझियर. आणि मग तुमची स्वतःची कंपनी अशी तुम्ही ग्रो नाही करत पण तुम्ही कुमॉन ब्रँड मार्केट करता. बरोबर बरोबर. सो त्याच्यामध्ये आणि खूप साऱ्या हेल्प पण असतात फ्रँचायझरची. म्हणजे तुम्हाला लिगल हेल्प मिळू शकते. देर आर सो मेनी थिंग्स दॅट गो अंडरगो वेन यू स्टार्ट अ बिझनेस ओव्हर हिअर. सो दे हेल्प यू आउट. बट इन द बॅकग्राऊंड, in the back of it, you're running your own business the way you want it. So you get that also freedom. It's the best of both worlds kind of thing. कारण तुम्हाला म्हणजे एक तर म्हणजे मोठ्या कंपनीची एक साथ मिळतीये, ब्रँड आहे, त्यांचं मार्केटिंग डिपार्टमेंट तुम्हाला पुश करतंय. ग्राउंडवर तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य पण आहे. तुम्हाला तुम्ही ग्राउंड लेवलवर कसं तुम्ही बिझनेस रन करताय. बरोबर. सो तुम्हाला म्हणजे थोडंसं मला काय म्हणायचंय की जर कोणाला बिझनेसमध्ये उतरायचं असेल तर फ्रँचायझी मॉडेल इज लाईक अ गुड मॉडेल टू गेट लाईक गेट युअर फीट वेट. करेक्ट. कारण रिस्क थोडीशी कमी वाटते मला. पण आता रिस्क जरी कमी असली तरी मला वाटतंय की इन्व्हेस्टमेंट बऱ्यापैकी असणार. सो इफ यू डोंट माइंड शेअरिंग, लेट्स टॉक अबाउट दॅट. या, सो इट डिपेंड्स अपॉन देर आर 2 टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट्स. म्हणजे आता आय डोंट नो अबाउट अदर फ्रँचायझीज पण आता कुमॉनमध्ये कसं असतं की यू कॅन स्टार्ट ऑफ विथ अ कम्प्लिटली न्यू सेंटर और तुम्ही जे एक्झिस्टिंग सेंटर असतात ते तुम्ही टेक ओव्हर करू शकता. सर मग या दोन्ही ह्याच्यामध्ये तुमचं फंडिंग आणि हे सगळं वेगळं राहणार. ओके. सो इन्व्हेस्टमेंट इन टर्म्स ऑफ दी एक्झिस्टिंग सेंटरची इन्व्हेस्टमेंट जरा जास्ती असते कारण तुम्हाला ऑलरेडी तुमचा रनिंग बिझनेस असतो तर तुमचा ROI लगेच चालू होतं. बरोबर. तुम्हाला काय महिन्याचं जे असतं ते लगेच सुरू आहे. पण जेव्हा तुम्ही नवीन सेंटर चालू करता तेव्हा त्याची इन्व्हेस्टमेंट कम्पॅरेटिव्हली कमी आहे एक्झिस्टिंग बिझनेसपेक्षा. पण मग तुम्हाला बिल्ड करायचा आहे तो. तर तुम्हाला माहिती नाही की तुम्ही इन्व्हेस्ट जेवढं केलं आहे तुम्ही तुमचे रिटर्न्स कधीच मिळणार आहे. सो दॅट अँड एनी बिझनेसमध्ये तेवढं तुम्हाला रिस्क घ्यावीच लागते प्रत्येकाला. पण जनरली थंब रूल प्रमाणे 2 to 3 years कुठल्याही बिझनेसला लागतात तुम्हाला ब्रेक इव्हन करायला. ते इट इज ट्रू विथ कुमॉन सेंटर ॲज वेल. तर आता मी म्हणजे 2 to 3 years तुझी म्हटली ब्रेक इव्हन व्हायला, ही रिकरिंग थीम आहे आमच्या पॉडकास्ट गेस्ट. हे नेहमीच सांगतात की 3 वर्ष प्रेटी मच यू हॅव टू बिझनेस सेट व्हायला आणि तुम्हाला तुमचाही तोच एक्सपिरियन्स होता असं दिसतं. हो, आमचा पण तोच होता एक्सपिरियन्स. कारण काय झालं की आमचं नवीन ब्रँड न्यू कुमॉन सेंटर नव्हतं. ओके. ऑलरेडी रनिंग. आम्ही टेक ओव्हर केलं. सो एक्झिस्टिंग सेंटर असल्यामुळे आम्हाला तो थोडा ॲडव्हान्टेज होता की आमचं महिन्याचा खर्च पहिल्या महिन्यापासूनच आम्हाला मिळत होता. तुम्हाला माहिती म्हणजे आम्हाला माहिती होतं की आमचं इन्कम काय असणार आहे पहिल्याच महिन्याला. आता इथे मला एक प्रश्न आहे. हे जेव्हा तुम्ही असं ऑलरेडी एक्झिस्टिंग टेक ओव्हर करता तेव्हा ते सगळे नंबर्स तुमच्यासोबत शेअर होतात का? हो, होतात. बाय लॉ का? हो, नाही. आणि फ्रँचायझीच्या रूल्स प्रमाणे. हो. कारण म्हणजे त्या नाही तर तुम्हाला कळणार कसं ना इफ इट्स जस्ट अ ब्लॅक बॉक्स, तुम्हाला कळेल कसं की आतमध्ये होतं काय? अनदर थिंग इज टू फॉर अस, आम्हाला समजा घ्यायचं असेल तर बँकेकडनं लोन पाहिजे, राईट? सो आम्हाला ते नंबर्स माहिती पाहिजे तरच तर बँक ऑल्सो विल नो की त्यांच्याकडे इन्कम येतं आहे, जातं आहे. त्यांना काहीतरी पुरावा लागत असेल. दे हॅव टू गिव्ह अस सम. मग जेव्हा तुम्ही ते काय जे असेल तुमचं ट्रान्झॅक्शन व्हायच्या अगोदर तुम्ही पूर्ण त्यांच्या त्या स्टडी केले होते की आधी
इथे किती स्टुडंट्स हो, आहेत हो. आणि काय रन रेट वगैरे आहे They gave यांचा? us the, ते आम्हाला स्प्रेडशीट दिली होती त्यांनी. ओके, ते हो. देतात. You have असं- to give last 3 years. अरे बापरे, हो. 3 वर्षांचं. 3 वर्षांचा Because द्यावा लागतो प्रॉफिट अँड बँकेकडनं लॉस. ते पाहिजे. हा, They मग don't- चांगलं, म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला अंदाज येतो की 3 वर्षाचा हो, हो. ग्रोथ कर्व काय आहे, किंवा Growth काय curve, जर बरोबर. निगेटिव्ह असेल तर व्हॉट एव्हर, म्हणजे एक आयडिया येऊन जाते की बिझनेस कसा चालू आहे. Correct. आणि खूप लवकर पण होत नाही टेक ओव्हर बिझनेसचा ह्याचा. हो. कुमॉनचा ती एक स्पेशालिटी आहे की कुमॉन इन्स्ट्रक्टर जो असतो तो एकच असू शकतो आणि त्याच्या नावानेच ते फ्रँचायझी देतात आणि दॅट इन्स्ट्रक्टरला जवळजवळ वर्षभर ट्रेनिंग असतं. म्हणजे हो. आधी सेंटरमध्ये जाऊन तुम्ही ट्रेनिंग करायचं, तुम्ही ते वर्कशीट्स करायचे आणि जी मुलं ही वर्कशीट्स करतात ते इन्स्ट्रक्टरने सुद्धा सगळे वर्कशीट्स करावे लागतात. म्हणजे स्टार्टिंग विथ रायटिंग दी अल्फाबेट्स, I think that, एक numbers. नंबर्स, लाईनी लिहिण्यापासून ऑल द वे टू कॅल्क्युलस Japanese. तुम्हाला. हो. त्यामुळे जर तुम्ही, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतः ते केलं नाही तर हार्डकोर, हो. तुम्हाला ते शक्य कळणार नाही, नाही बरोबर आणि आहे. तुम्हाला ते मुलांना शिकवता येणार त्याचं नाही. महत्वच तुमच्या म्हणजे उतरणार नाही जसं तुम्ही बरोबर. करत नाही ते. हा. अरे वा, व्हेरी त्यामुळे नाईस. असं नाहीये की मी आज गेले आणि मी महिन्याभरात कुमॉनची फ्रँचायझी घेतली आणि मी नाही. दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये चालू केले, असं नाही. होत नाही. म्हणजे शक्यता अशी लोक येतात हु आर रिअली, म्हणजे त्यांना कुमॉनची जी ही फिलॉसॉफी आहे किंवा जे कॉन्सेप्ट आहे ते रिअली एन्जॉय हा. किंवा दे रिअली लाईक दॅट. तसेच लोक ते मेक शुअर की ते बिझनेस मध्ये हो, येतात. कारण जेव्हा कुमॉनचं करतात तेव्हा आपल्याला एक ऍप्लिकेशन पाठवायचं असतो. हो. मग नंतर ते पर्सनल इंटरव्ह्यू घेतात. नंतर आपल्याला एक लिहून पाठवायचं असतं की तुम्हाला का कुमॉन सेंटर करायचं आहे. सो यू हॅव टू राईट अ लेटर. सो तुम्ही ते एक लेटर लिहायचं, तुम्हाला तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू होतो. पर्सनल इंटरव्ह्यू सुद्धा 2 प्रकारचे पर्सनल इंटरव्ह्यूज असतात. दे टेक अ फोन कॉल फर्स्ट, मग नंतर इन पर्सन भेटतात. सो असं हे तर सगळं नोकरी सारखंच आहे. नोकरी Yes. 9 to 5 Yeah. नोकरीचे इंटरव्ह्यू राऊंड करेक्ट. असतात. या सो एवढा सगळा क्रॉस करून देन यू आर चोजन टू बी अन इन्स्ट्रक्टर ऑफ अ सेंटर. They are हे तर trying- पहिली फक्त इन्स्ट्रक्टरची स्टेप आहे ही. हो, म्हणजे तुम्ही ऍप्लिकेशन दिल्यात, एलिजिबल आहात की नाही. Are you really passionate about the Kumon? Do you really know what is it? आणि त्याच्या मागे काय आहे? Do you have a? So they really figure that out. And for the instructors, she did it all this. I know parallelly I did it too at home. But she had to also, तिला ते न्यूयॉर्कला मेन सेंटर आहे, तिथे ट्रेनिंग होते, तर तिला तिथे जाऊन ट्रेनिंग घ्यावी हा, लागेल. पण ते जरा नंतर होतं. म्हणजे काय होतं की आधी तो जो काय त्यांचा रिक्रुटर असतो, जसं तुमचं ऑफिसमध्ये जे कोण रिक्रुटर्स असतात, सो देर इज अ रिक्रुटर. सो ते आपण तिकडे ॲप्लिकेशन पाठवायचं विथ युअर रेझ्युमे आणि मग त्याच्याबरोबर तुमचं पॅशन, वाय डू यू वॉन्ट टू ओपन अ कुमॉन सेंटर, असं ते पाठवायचं. मग ते छाननी करतात सगळी. त्या तुम्ही तुमच्या त्या ह्याच्यातून पास झालात तर मग तुम्हाला फोन येतो की ओके, आम्ही तुम्हाला निवडलंय इन्स्ट्रक्टर होण्यासाठी आणि मग तुम्हाला क्वेश्चन्स विचारतात. मग ते प्रश्न जर तुम्ही पास झाला तर मग तुम्ही सेटअप करतात एक पर्सनल इंटरव्ह्यूसाठी. मग तो पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा परत रिगरस प्रश्न विचारतात की तुमचं बेसिकली त्यांना बघायचं असतं की तुमची किती पॅशन आहे. सो हे सगळं झाल्यानंतर देन यू गेट सिलेक्टेड. मग सिलेक्ट झाल्यानंतर सुद्धा ज्या सेंटरमध्ये, आता जर टेक ओव्हर सेंटर असेल तर टेक ओव्हर सेंटरमध्ये जनरली 3 महिने ते म्हणतात की तुम्ही आधी जाऊन करा, ट्रेनिंग करा, कारण तुम्हाला मुलांची ओळख होते किंवा तिकडे काय प्रोसेसेस आहेत ते कळतात. आमच्या ह्याच्यामध्ये मी जवळजवळ 8 महिने आधीच्या सेंटरमध्ये ट्रेनिंग केलं. सो आय वॉज पार्ट ऑफ दॅट सेंटर फॉर नियरली 6 to 8 months. त्यामुळे असं झालं तर जेव्हा टेक ओव्हर झालं तेव्हा खूप सिमलेस झाला तो. कारण मला मुलं माहिती होती, मला त्यांचं सगळं कसं करायचं माहिती होतं, हिला पण माहिती होतं, ही पण येत होती. नंतर पेरेंट्सची पण आमची ओळख झालेली होती. सो त्यांना असं नव्हतं की एक नवीनच इन्स्ट्रक्टर कोणतरी येणार आहे आणि म्हणजे काहीतरी घेणार आहे मुलांना. हा, अब्रप्ट चेंज नाहीये. सो एकदम सिमलेस होतं सगळ्यांसाठी, इव्हन स्टुडंट्ससाठी, पॅरेंट्ससाठी आणि तुम्हाला पण, आम्हाला पण. त्यामुळे म्हणजे इनिशियली खूप
करावं लागलं त्याच्यासाठी, बट देन इट वर्कड आउट बेटर. मग नंतर खूप सोपं गेलं. वा, व्हेरी नाईस. इट सीम्स लाईक त्यांनी भरपूर इन्व्हेस्ट केलाय या ट्रान्झिशनला सिमलेस करण्यासाठी. या अँड ऑन द एक गोष्ट की द पर्सन ज्याच्याकडनं आम्ही घेतलं, शी वॉज ऑल्सो व्हेरी विलिंग टू लेट अस कम. म्हणजे आम्हाला येऊ द्यायची. 6 महिने आम्ही तरी केलं तरी ती. सो इट मेड इट. तिलाही माहिती होतं की ती किती महत्वाचं आहे. आणि योगायोग असा आहे की ती सुद्धा महाराष्ट्रीयन होती. हो का? हो. तर आम्ही एका महाराष्ट्रीयन इन्स्ट्रक्टर कडनंच हे टेक ओव्हर केलं. ते काय दुसरा बिझनेस करतात का? नाही, ती रिटायर झाली. मी अजून विचारलं असतं तुला, पॉडकास्टवर अजून एक गेस्ट. हो, आजी. ती आता रिटायर झाली. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तर ऑन द लाइटर नोट, राईट, ॲज फ्रेंड्स, मैत्रिणी म्हणून पार्टनरशिपमध्ये बिझनेस करायला आय एम शुअर देर आर सम चॅलेंजेस असतात. एव्हरी बिझनेस हॅज इट्स ओन चॅलेंजेस. मी असं सांगते की वी बोथ हॅव अ स्ट्रेंथ, वी बोथ हॅव अ वीकनेस. सो यू प्ले अकॉर्डिंग टू दॅट. वी गो, इट मॅचेस वेल. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि जेव्हा ती म्हणाली ना की आय कीप टेलिंग हर, बिकॉज आम्ही दोघी जणी कामं जेव्हा करायचो ना, वी न्यू की काय आमचं माहिती आहे, कारण की आमची दोघांची मुलं कुमारने केलेलं आहे. So we know the experience, we know the passion, we know the worksheet, the hard work and everything. तुम्ही रिझल्ट बघितलाय त्याचा? हा, कारण माझी मुलगी 4 वर्षाची होती तेव्हा तिने चालू केलं. म्हणजे माझा कुमारशी संबंध 2002 पासूनचा आहे. वाव, मोर दॅन 20 years. या, सो तिने असंच चालू केलं होतं नंबर लिहिण्यापासून. त्यामुळे आणि त्यांचा स्ट्रगल मी बघितलेला आहे की घरी असताना किती रडारड होते, रोज अभ्यास करावा लागतो, मग तो करून घ्यायचा. तो जे काय मला माझे पेरेंट्स आता येऊन सांगतात की अरे ही मुलं करत नाही, ते करतात. म्हटलं आम्ही सगळे त्याच्यातून गेलेलो आहे. सो मला इझी जातं बोलायला पेरेंट्सशी, की असं वाटतं की हो आम्हाला माहिती आहे कारण आपण स्वतः केलेलं आहे. बरोबर. आता ऑन दिस टॉपिक, ओके, थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल आहे. आपल्या इंडियन कम्युनिटीमध्ये कुमॉन डेफिनेटली इट्स लाईक लोकांना फार आवडतं. बट देर इज अ व्हेरी स्मॉल सेक्शन ऑफ पीपल जे फार वोकल आहेत अगेन्स्ट कुमॉन, अगेन्स्ट द होल नोशन, लाईक दॅट थिंग, लाईक लेट्स नॉट, आय वोंट से कुमॉनच्या अगेन्स्ट आहे, आय वुड से अगेन्स्ट द होल वर्कशीट बेस्ड अप्रोच जे असतं ना आपलं, की रट्टा टाईप, असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं त्या विषयावर? त्याला परत 2 व्ह्यूज आहेत. 2 पैलू. हा, 2 पैलू आहेत. आता कुमॉन सारखी जी मेथडॉलॉजी आहे ती सगळ्याच स्टुडंट्सला ऍप्लिकेबल होईल असं नाही. जसं आपण म्हणतो की रोट लर्निंगनी आम्ही लहान असताना आम्ही पाढे-पाठ केले म्हणून आमचं आता गणित चांगलं आहे, पण आता तेच आपण आपल्या मुलांसाठी करायचा प्रयत्न केला तर होत नाही कधी कधी. सो एक कॅटेगरी असते मुलांची की ज्यांना ते रिपिटेशन जमतच नाहीत, त्यांना येतच नाही, मग त्यांना ते आवडत नाही कुमॉन. पण आपण जर अभ्यास केला आहे आणि आता हे कुमॉननी 60 वर्ष चालवतंय आणि दे आर स्टील रनिंग स्ट्रॉंग. सो कुठेतरी एक आहे की कम्प्लीट सेन्सेस जेव्हा तुमचे इन्व्हॉल्व्ह होतात इन लर्निंग, म्हणजे तुमचं डोकं, हाताची लिहिण्याची पद्धत, हे सगळं तुमच्या ह्याच्यातून जातं, ते तुम्ही लक्षात ठेवता जास्त. आणि जी पद्धती आहे कुमॉनची, इट इज व्हेरी युनिक, जिकडे तुम्हाला शिकवावं लागत नाही, तुम्ही आपले आप शिकता. आणि ती जी कला मुलांना एकदा शिकवली ना की तुम्ही आपले आप शिका, मग ती कला ते आयुष्यात सगळीकडे वापरू शकतात. सो इट इज जस्ट नॉट लर्निंग मॅथ, बट इट इज मी काय म्हणेन की अ वे ऑफ लर्निंग. इट्स जस्ट लाईक फिलॉसॉफी ऑफ लर्निंग. करेक्ट. की इन जनरल लर्न कसं करायचं. करेक्ट. म्हणजे मग तुमच्या समोर काही टाका, मग तुम्ही ते वाचणार, त्याच्यातून तुम्ही शोधणार, तुम्ही काही मला विचारायचंय, मला डाऊट्स आले, मी कुणाला विचारू. म्हणजे ही जी काय आपण त्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण करतो मुलांमध्ये की मला शिकायचंय, पण मग मी शोधतो, वेज शोधतो कसे शिकू हे. हा, मार्ग. आणि मग काय, आणि डिसिप्लिन, की रोज मला अभ्यास करायला पाहिजे. मग रोजचा अभ्यास, मग असं मला तासन-तास बसून अभ्यास करायची गरज नाहीये, 15-20 मिनिटं रोज करा. That's enough. Japanese roots are visible in that. म्हणजे आपल्याकडे पण म्हणजे हार्ड वर्क एथिक वगैरे आपल्याला फार महत्व आहे ह्या गोष्टी. आणि आपल्याला माहिती आहे, आपण बघितलंय इनफॅक्ट इंडियामध्ये आपल्याला माहिती की ह्या अशा गोष्टींना किती महत्व आहे. पण इंटरेस्टिंग, मला डेफिनेटली
तू म्हणते तसं आय थिंक ते पटतं की काही मुलांना ते रिपिटेशन मध्ये दे आर नाही जस्ट जमणार. नॉट कट आउट फॉर दॅट. Correct. त्यांना यु नो मे बी दे आर लाईक डिफरंट काइंड ऑफ लर्नर्स. काही व्हिज्युअल लर्नर्स असतात, काही यु नो स्पेशल लर्नर्स असतात, बरोबर. त्यांना टिंकर करून Yeah. आवडतं. सो पण डिफरंट. आता बऱ्याच आम्हाला हे जाणवलंय की ऑटिस्टिक जी मुलं असतात त्यांना एक सेट हे लागतं वे, म्हणजे त्यांच्या शिकण्यामध्ये जर थोडंसं इकडे तिकडे झालं तर मग त्यांचं डोकं म्हणजे चालत नाही. सो त्या मुलांना बराच हेल्प होतो कुमॉनचा, बिकॉज दे हॅव अ सेट पॅटर्न की आज हे करायचं, आज हे करायचं, आज हे करायचं. सो तसं जर सेट करून दिलं तर म्हणून त्या मुलांना बरंच मदत होते. म्हणजे ते म्युझिकल नोट्स जसे ते शिकतात ना त्याच्याप्रमाणेच मॅथ आहे. मॅथ अँड म्युझिक गो हँड इन हँड. सो मग त्यांचं ते बरोबर होतं. या आता हे जे एवढी यांची जी स्ट्रिंजंट प्रोसेस आहे टू एक्सेप्ट ॲज अ इन्स्ट्रक्टर कुमॉन सेंटर्समध्ये, त्याच्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन आणि इंटरव्ह्यू वगैरे, ते एकदा एक्सेप्टन्स मिळाल्यानंतर तुम्ही फक्त ॲज अ इन्स्ट्रक्टर कुमॉनमध्ये काम करू शकता का तुम्ही फ्रँचायझी पण घेऊ शकता का? त्याच्यासाठी वेगळा क्रायटेरिया काही आहे? हां, म्हणजे आता हे जे रिगरस प्रोसेस मी जी सांगितली ती फ्रँचायझीसाठीच आहे. ओके ओके. आणि पण त्याचाच मेन रिक्वायरमेंट प्री रिक्विजिट इज की पहिले इन्स्ट्रक्टर पाहिजे तुम्ही? हां, म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की फॉर कुमॉन the person who is going to run the business is the instructor. So कुमॉन टर्मिनॉलॉजीमध्ये इन्स्ट्रक्टर एकच असतो फॉर द सेंटर. ओके. बाकी सगळे आर असिस्टंट्स. इंटरेस्टिंग. So for कुमॉन there is one face, one name, one instructor for a center. And that instructor has to be the owner. That instructor has to be owner. That instructor has to do the entire training. आणि दे विल ओनली टॉक टू दॅट वन पर्सन. सो मग तुम्ही पाठीमागे बिझनेस करतात, आम्ही दोघी जणी वी आर बिझनेस पार्टनर्स. बरोबर. बट वेन आय हॅव टू टॉक टू कुमॉन देन इट्स ओनली मी. दे विल ओनली टॉक टू मी. माझ्याशिवाय त्यांना काही ते दुसरे कोणाशी बोलणार नाही. तुम्ही पाठीमागे काही करा, तुमचे डिसिजन्स घ्या, पण त्यांच्याशी बोलताना असं असतं. तसंच म्हणून इन्स्ट्रक्टर तुम्ही होतायचं असेल तर तुम्हाला ही सगळी प्रोसेस करावीच लागते आणि मग तुम्हाला फ्रँचायझी मिळते. पण तुम्हाला जर कुमॉन सेंटरमध्ये काम करायचं असेल असिस्टंट म्हणून, यू डोंट नीड टू. मग तुम्ही कुठल्याही सेंटरमध्ये जा, ऍप्लिकेशन द्या. इट्स जस्ट लाईक नॉर्मल जॉब. त्यांना जर वाटलं तुम्ही क्वालिफाईड आहात तर तुम्हाला मिळेल. हां, जनरली. पण ते काय होतं की तास एवढे मिळत नाहीत. म्हणजे कुमॉनचे तास असं बघायला लागलं तर इट इज अन आफ्टर स्कूल ऍक्टिव्हिटी. कारण मुलं शाळेत जातात आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळी आहे. तर आमचे क्लासेस असतात संध्याकाळी 3 ते 7. दिवसातून आठवड्यातून 2दा 3 ते 7 असतात. आठवड्यातून 2दा थोडा कमी वेळ असतो, पण तरी संध्याकाळचेच असतात सगळे क्लासेस. मग ज्यांना नोकरी अशी करायची असतात त्यांना ते तेवढे आवर्स नाही मिळणार आहेत तुम्हाला. सो एक 10-15 आवर्स तुम्ही करू शकता. सो जसं आम्ही करायचो, म्हणजे आमचे मुलं जेव्हा पार्ट टाइम सारखं म्हणजे काहीतरी करायचं आहे पण पूर्ण वेळ नाही देऊ शकत आहे तुम्ही, तर तुम्ही करू शकता. बरोबर. ऍक्च्युली मला म्हणजे ॲज अ बिझनेस चांगलं वाटतं, कारण पार्ट टाइम आहे, जास्त तुमचा पूर्ण वेळ इन्व्हेस्ट होत नाही दिवसभराचा. तो मिसकन्सेप्शन आहे. आम्ही तेच विचारणार होतो की 3 ते 7 आम्हाला दिसतंय की स्टुडंट येतात, पण अपार्ट फ्रॉम दॅट तुम्हाला किती बॅक ऑफिस वर्क किती असतं? करेक्ट. आता तुम्ही बघता पेपर वर्क. बरोबर, पेपर वर्क असतं एक. मुलांचं जे अभ्यास असतो त्याचं प्लॅनिंग लागतं. सो पण ते सेंट्रल वरून नाही आहेत तुमच्या? नाही, कारण कुमॉन बोस्ट ऑफ इंडिव्हिज्युअलाइज्ड प्लॅनिंग. सो इंडिव्हिज्युअलाइज्ड प्लॅनिंग म्हणजे असं सेट कटआउट नाही आहे की हा झाल्यानंतर ते होईल असं. त्यामुळे प्रत्येक मुलाची अबिलिटी बघून त्याचा लेसन प्लॅन चॉकआउट होतो. म्हणून त्याच्यासाठी मग प्रत्येक मुलाचं फोल्डर क्लास झाल्यानंतर घेऊन बसावं लागतं की आज ह्या मुलांनी क्लासमध्ये काय केलं आहे हे, आणि बेस्ड ऑन दॅट पुढच्या आठवड्याचं त्याचा प्लॅनिंग करावं लागतं. त्यामुळे क्लास संपल्यानंतर आणि क्लास सुरू व्हायच्या आधी आमचा वेळ प्लॅनिंगमध्ये जातो. मग नुसतं प्लॅनिंग करायचं नाही तर त्याच्याबरोबर ते वर्कशीट्स आहेत. मग ते वर्कशीट्स कोण त्यांचं फोल्डर तयार करणार, सो मग त्याचं ते पुलिंग करावं लागतं, नंबरिंग करावं लागतं. सो ह्या सगळ्याला वेळ जातो. इंटरेस्टिंग. म्हणजे असं आहे का की कुमॉनमध्ये आता नॉर्मली आपले जे प्रायव्हेट ट्युशन्स क्लासेस असतात त्याच्यात ग्रेड प्रमाणे ट्युशन क्लासेस असतात, राईट? कुमॉनमध्ये सेम कॉन्सेप्ट आहे का? नाही, ग्रेड प्रमाणे नाही आहे. इट इज बाय द अबिलिटी ऑफ द स्टुडंट.
त्यामुळे जेव्हा पण एखादा नवीन स्टुडंट येतो तेव्हा आम्ही त्यांचं टेस्टिंग करतो. ओके. ती टेस्टिंग असं दाखवते की त्याचे चॅलेंजेस काय आहेत आणि त्याचे स्ट्रॉंग पॉईंट्स कुठले आहेत. सो बेस्ड ऑन दॅट मग ते एका लेवलमध्ये चालू करतात कुमानच्या, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द ग्रेड. म्हणजे तो शाळेत 2रीत असू दे, 3रीत असू दे किंवा 1लीत असू दे, पण त्याची जर अबिलिटी असेल की मला फक्त नंबर्सच लिहिता येत आहेत तर मग तिथून चालू करणार तो. पण त्याला जर येत असेल आणि त्याचं गणित चांगलं असेल, त्याला ॲडिशन सबट्रॅक्शन्स येत असतील तो तिथून चालू करेल. म्हणजे कुणालाही पाठीमागे धरून नाही ठेवायचं. तुझी जी काय अबिलिटी आहे तिथून तू चालू कर आणि पुढे जा. त्यामुळे जरी हा क्लासरूम असा दिसतोय तुम्हाला तरी प्रत्येक बसणारा मुलगा सेम काम करत नसतं. प्रत्येक त्याचा इंडिव्हिज्युअल प्लॅन फॉलो करतोय. सो वी हॅव म्हणजे आमच्याकडे आहे जे येणारे आहेत, एक 10वीचा पण आहे आणि एक 1लीचा पण आहे. आणि तुला टेबलवर कधी कधी 10वीचा पण बाजूला बसेल आणि 4थीचा पण बाजूला, आणि 4थीचा मुलगा 10वीचं काम पण करू शकतो, 10वीचा मुलगा 4थीचं पण काम करतो. सो म्हणजे आहे आमच्याकडे की 6वीची मुलगी आहे, तिने पूर्ण प्रोग्राम कम्प्लीट करून गेली आहे. शी डन ऑल द वे टू द कॅल्क्युलस. प्रॉडिजी? नॉट एक्झॅक्टली. नाही, इट्स डुएबल. इट्स डुएबल. ओ वाव. 6वी मध्ये कॅल्क्युलस कम्प्लीट करणं तुम्ही प्रॉडिजी नाही म्हणताय? बिकॉज यू बिलीव्ह इन द सिस्टम. करेक्ट. कोणी पण करू शकतं असं तुम्हाला वाटतं? ओ वाव, व्हेरी इंटरेस्टिंग. अँड शी वॉज अ नंबर 1 इन द होल नॉर्थ अमेरिका. म्हणजे कुमानच्या त्या रँकिंग सिस्टीम वगैरे मध्ये का? करेक्ट. या. ओ, कुमानची पण रँकिंग असते का? म्हणजे ते काय करतात की एका ग्रेड मध्ये किती मुलं आहेत ऑल ओव्हर अमेरिका, US मध्ये, आणि किती मुलं ती लेवल करतात. No, whole North America, okay? Not just the USA. कळलं. सो त्या 6वीत ती लेवल करणारी किती मुलं आहेत त्या मुलांमध्ये तुम्ही त्यांचं ते रँकिंग करतात. या. सो एक्झॅक्टली मला माहिती नाहीये की व्हॉट क्रायटेरिया दे यूज फॉर दॅट रँकिंग, कारण मला स्वतःला पण अजून शिकायचं आहे ते. इतकी वर्ष झाली पण मी शिकते. म्हणजे परीक्षा आता लेवल्स असतात काही, तर ती मग एक लेवल कम्प्लीट केल्यानंतर ती मुलगी परीक्षा देते. सो त्या परीक्षा दिल्यानंतर त्या 6वीतल्या मुलांनी सगळ्यांनी जी काही परीक्षा दिलेली असेल त्या परीक्षेमध्ये त्यांचं काय रँकिंग सिस्टम असेल ते असतं. पण ही परीक्षा कॉमन असते? कुमानची कॉमन असते? सेम परीक्षा? म्हणजे सगळ्या सेंटरमध्ये ती सेमच परीक्षा. ओके. सो परीक्षा इज नॉट इंडिव्हिज्युअलाइज और कस्टमाइज? नाही. परीक्षा इज सेट ऑन द जी लेवल असेल त्याच्या बेस. कुमानच्या तुमच्या लेवलच्या, स्टुडंटच्या लेवलच्या प्रमाणे? नॉट स्टुडंटच्या, जी लेवल तुम्ही शिकत आहात. आणि मॅथ अँड रीडिंग हे 2च मेन आहेत, राईट? 2च मेन. फ्रँकली हे सगळं फार माझ्यासाठी इट्स ऑल न्यूज. कारण मला ही म्हणजे कुमान नाव ऐकलेलं आहे, ऑब्व्हियसली इट्स लाईक अ व्हेरी वेल नोन ब्रँड इन USA. पण एवढी डीप फिलॉसॉफी आणि एवढं वेगळं त्यांचं थिंकिंग आहे हे मला माहित नव्हतं. तर कुमान ऑलमोस्ट सीम्स लाईक की जे काही कुमान अभ्यास देत आहे ते त्या अभ्यास म्हणजे शाळेच्या अभ्यासाचा आणि त्या अभ्यासाचा काही संबंध नाही, प्रेटी मच. काइंड ऑफ. हो, राईट. म्हणजे जर एस्पेशली जर तुमचे ग्रेड्स मॅच होत नसतील वगैरे, तुम्ही वेगळ्या लेवलला असाल तर असं काही नाहीये. म्हणजे जसं नॉर्मली पॅरेंट्स क्लासेस किंवा ट्युशन का लावतात? शाळेमध्ये अभ्यास होत नाहीये, ओके, तर त्याला कुठेतरी सप्लिमेंट करायचं असतं, म्हणून आपण प्रायव्हेट ट्युशन क्लासेस लावतो. पण कुमानचं तसं प्रेटी मच दिसत नाही. इट्स बेसिकली जस्ट टू तुमचं मॅथ किंवा रिडिंग कॉम्प्रिहेन्शन वाढवण्यासाठी तुम्ही कुमान लावताय. हो, म्हणजे कुमान तर अर्थार्थी म्हणजे असं तू आता 2रीत किंवा 3रीत मुलगा असेल आणि मग इकडे येऊन कुमानचं तू 2रीतलं 3रीतलंच काम करेल हे, आणि मग त्याला शाळेला त्याची मदत होईल असं जनरली पटकन होत नाही. तेव्हा जेव्हा जो मुलगी 2रीतली किंवा 3रीतली येते आणि त्याची जेव्हा असेसमेंट टेस्ट घेतली जाते तेव्हा असं लक्षात येतं बरेचदा की त्याचं बेसिक कुठेतरी कच्चं राहिलेलं आहे. आणि मग जर तो पायाच जर बरोबर नाही केला आपण आणि तो जर कच्चा राहिला तर मग ती जी काय येते स्टुडंट ते पुढे जाऊन त्यांना नेहमीच त्याच्यामध्ये त्रास होणार. म्हणजे त्यांचं गणित कच्चं राहणार किंवा ते कच्चं राहण्यापेक्षा ना कळत नाही मुलांना, आणि म्हणून मग ती जी काही फिअर फॅक्टर जर निर्माण होतं एस्पेशली फॉर मॅथ तो येतो मुलांमध्ये की बेसिक नॉलेजच नसतं त्यांना. मग पेरेंट्स जेव्हा येतात आणि तेव्हा असेसमेंट होते आणि मग ते म्हणतात की अरे माझ्या मुलाला गणित येतं, माझ्या मुलाला मल्टिप्लिकेशन टेबल्स येतात, मला सगळं येतं. येणं एक भाग आहे, पण ते कन्सिस्टंटली करणं
हा एक दुसरा पर्व आहे त्याच्यामध्ये. येणं आणि त्याला खरंच कळतं का ते, म्हणजे डज ही रिअली, म्हणजे करेक्ट कॉन्सेप्टच कळली आहे का? करेक्ट. म्हणजे मी साधारण म्हणजे बरेचदा पेरेंट्सना हे उदाहरण देते की मला पळायला येतं, ह्याचा अर्थ मी उद्याला जाऊन मॅरेथॉन पळीन हा होत नाही. बरोबर. तर ही जी कॉन्सेप्ट आहे ना की तुम्ही थोडं थोडं रोज करा आणि ती जी काय पक्क करा तुमचं, आणि ते त्यांना पटकन कळत नाही. पण तेव्हा जेव्हा ते असेसमेंट टेस्ट बघतात आणि मग त्यांना दाखवतो आम्ही की हे जे काय आहेत गणितातले विषय, म्हणजे कॉन्सेप्ट्स म्हणतो आम्ही, ते जे कॉन्सेप्टच कच्चे राहिलेत, मग तुम्हाला पुढे जाऊन अल्जेब्रा किंवा कॅल्क्युलस याच कॉन्सेप्ट्सवरती बेस्ड आहेत सगळं. पण हाच जर तुम्ही कच्चा ठेवला तर मग पुढे होणारच नाहीये. मग तुम्ही फक्त आता माझ्या मुलाला दुसरीत चांगले मार्क मिळायला पाहिजे ही जर छोटीशी जर हे ठेवली ना तर मग कुमॉन इज नॉट फॉर दॅम. बरोबर. पण त्याच्यामध्ये एक अजून आहे, जसं तिने सांगितलं की काही गॅप्स असतात ते आम्ही फिल करून मग ते पुढे जातात. काही जे लोक काही स्टुडंट्स जे असतात ते येतात, दे हॅव अ गुड स्किल्स अँड एव्हरीथिंग, दिस कॅन हा जो प्रोग्राम आहे त्यांच्याकरता एनरिचमेंट म्हणून अप्लाय करू. सो दे कॅन गो अहेड ऑफ इट. म्हणजे आम्ही त्याच्यात थांबवू नाही शकत की हा 4थीत आहे तर तू 4थीचाच अभ्यास कर. तर त्याला सो तेव्हा जो 5वीत जेव्हा जातो आणि तो 4थीमध्येच त्याने तो अभ्यास केलेला असतो काही अभ्यास, तो त्याचा होमवर्क जेव्हा 5वीमध्ये करायला बसतो, अर्धा होमवर्क त्याला माहिती असतं काय करायचं आहे, तर मग त्याला तिथे ती ऍडव्हान्टेज असतो त्याला. आता थोडंसं मी सर्कल बॅक करतो. अस्मिता, तू म्हटली होती की कुमॉन जी मेथडॉलॉजी आहे दॅट डझंट नेसेसरली सूट ऑल टाइप्स ऑफ लर्नर्स, राईट? तर तुम्हाला जेव्हा ऍप्लिकेशन येतात किंवा जेव्हा ऍडमिशनसाठी मुलं येतात, पॅरेंट्स येतात, तेव्हा असे काही विद्यार्थ्यांना तुम्ही रिजेक्ट करतात का की जेव्हा तुम्हाला वाटतं की दे प्रॉब्ली विल नॉट बी एबल टू सस्टेन जो कुमॉनचा पेस आहे किंवा प्रेशर आहे किंवा व्हॉट एव्हर? हा, म्हणजे वी बिलीव्ह इन टेलिंग द ट्रुथ. म्हणजे काय आहे की जेव्हा असेसमेंटला येतात तर खोटी आशा लावण्यात पेरेंट्सना खरंच काही हे नसतं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर साधारण कधी कधी 11वीतली किंवा 10वीतली मुलं येतात आणि मग ते म्हणतात की आम्हाला आता SAT साठी प्रिपरेशनसाठी मदत पाहिजे. पण जेव्हा असेसमेंट करतो तेव्हा कळतं की या मुलाला खूपच गरज आहे, म्हणजे त्याचा पाया फारच कच्चा आहे. मग त्यांनी जर आत्ता कुमॉन केलं तर कुमॉन इज नॉट गोइंग टू हेल्प हिम टू अटेन SAT. मग त्याचा उगीच वेळ वाया जाणार आहे हे करण्यामध्ये आणि पालकांचे पैसे पण वाया जाणार आहेत. तर त्या अशा स्टुडंट्सना मग मी पेरेंट्सना आम्ही सांगतो की त्याच्यापेक्षा तुम्ही त्याला SATचेच प्रॅक्टिस टेस्ट करवा ना जास्ती. म्हणजे ज्याचा त्याला परीक्षा द्यायची आहे त्याचीच त्यांनी जास्ती प्रॅक्टिस केली तर ते आता त्याला आत्ता उपयोगी येईल. पण जर तुम्ही नंतर काय तुम्हाला वाटलं की त्याचं गणित चांगलं होण्यासाठी जर तुम्हाला मदत पाहिजे असेल तर मग तो येऊन करू शकतो. पण विथ अ स्पेसिफिक रिझन की मला आता SAT मध्ये चांगले मार्क मिळवायचे आहेत म्हणून मी कुमॉन चालू करणार आहे, तर ते नाही होणार. कुमॉन इज अ लॉंग रन प्रोग्राम, म्हणजे क्विक फिक्स नाहीये कुमॉन. सो मला असं वाटतं की तू रेकमेंड करशील की अर्लीएस्ट, म्हणजे जेवढं अगोदर तुम्ही स्टार्ट करू शकता तुमच्या. बरोबर. आणि 3 वर्षापासून कुमॉन चालू होतं आणि आमच्याकडे 3 वर्षापासूनची मुलं आहेत. वाव वाव. 3 वर्ष ते किती पर्यंत? 10वी पर्यंत? 12वी पर्यंत. 12वी पर्यंत. वाव. आणि 3 वर्षाची मुलं पण 10-15 मिनिटं स्वस्त बसून करू शकतात. As long as they are potty trained. पहिली रिक्वायरमेंट potty trained असेल तरच ऍडमिशन. म्हणजे मुलं आमची आणि आई बाबा बाहेर असतात, म्हणजे त्याच्याशिवाय आम्ही घेतच नाही एवढी लहान मुलं. आता एवढे सगळे बेंचेस आहेत तुमच्याकडे, सगळी भरलेली असतात का प्रेटी मच? ऍट द पीक ऑफ द आवर, येस. आणि एक त्यांचा क्लास किती वेळेस चालतो किंवा एक सेशन त्यांचं किती वेळेस चालतं स्टुडंट जेव्हा येतो तेव्हा? म्हणजे जर 2, आता इथे कसं आहे ना की मॅथ आणि रीडिंग आहे, राईट? जर मॅथ जर करत असेल तर टिपिकली अर्धा तास ते 40 मिनिटं. दोन्ही सब्जेक्ट केलं तर तासापेक्षा जास्त. ओके, तसं पण ऑप्शन आहे, म्हणजे स्टुडंट कॅन से की मला मॅथ मध्येच गरज हवी आहे, मदत हवी आहे, सो मला मॅथचाच पाहिजे फक्त. आणि तेच आम्ही पालकांना पण सांगतो की घरी सुद्धा तेवढंच ठेवा. म्हणजे अर्धा तासापेक्षा जर जास्ती लागणार असेल त्या मुलाला ते वर्क करायला, तर मग ते कुठेतरी आमच्या लेसन प्लॅनिंग मध्ये पण काहीतरी बदल करायला पाहिजे मग त्याच्यामध्ये. कारण काय होतं की अर्धा तासापेक्षा
जास्ती जी लहान मुलं असतात ना त्यांचं ऍक्टिव्ह लर्निंग नाही होत मग त्याच्यानंतर त्यांचं डोकं काम करायचं बंद होतं झालंय. मग ते जबरदस्ती बसून करायचं त्याला काही अर्थ नाही बॅटरी झाली हा. डिप्लीट पूर्ण ते. Yeah. Yeah. सो ए- अर्धा तास Yeah. सो 1 तास तुम्हाला द्यायचा Yeah. तेवढा द्यायचा बस. आणि मला आवडतं म्हणजे जेव्हा म्हणजे तुम्ही ना म्हणजे तुम्हाला माहिती असतं की अर्धा तासच आहे, हा. फुल फोकस द्या, दॅट्स इट, म्हणजे एंड ऑफ स्टोरी ना. Correct. मग देन यू कॅन चिल वॉटर. करेक्ट. आता इफ यू डोंट माइंड, एक स्टुडंटला किती फीज असते, इफ यू डोंट माइंड शेअरिंग? हा त्याला रेंज असते. हा. सो इट नॉर्मली ऑस्टिनच्या एरियामध्ये साधारण फ्रॉम $150 to $185 to $200 अशी रेंज आहे. $150 ते So, $200 $150 महिन्याचे. महिन्याचे. ओके. आणि त्याच्यामध्ये किती क्लासेस असतात? आठवड्यातून अं, 2-3दा? आठवड्यातून दोनदा दोनदा. क्लासमध्ये येतात पण ते वर्क प्रत्येक दिवशी करणार आहेत. ओ, वर्कशीट त्यांना प्रत्येक दिवसाचं रोज. मिळणार आहे. हो. 365 days, even if you Yeah. take a day off. ओ वाव. इट्स सो म्हणजे 30 दिवसांचं वर्कशीट्स आहेत. हो. महिन्याचे आणि वर्कशीट्स. महिन्याचं त्यांना दररोज कम्प्लीट करायचंच आहे ते. करेक्ट. तू म्हटलीस हे आधी की नॉर्मली हायस्कूलमधल्या मुलांनी कुमॉनमध्ये येऊन काही फायदा नाही, कारण प्रेटी मच इट्स लाईक जेवढं अर्ली स्टार्ट कराल तेवढं बेटर आहे. हा म्हणजे फायदा नाही असं मी म्हणत नाही पण त्यांच्याकडे जास्त बेनिफिट म्हणजे बेनिफिट जर तुम्ही लवकर चालू केलं तर तुम्हाला बेनिफिट्स जास्ती चांगले दिसतील. आणि काही मुलं आहेत आमच्याकडे जे हायस्कूलला येऊन सुद्धा त्यांनी ते बेनिफिट घेतलेलं आहे. हो, असं म्हणजे पण आहे. हा पण दे वर्क, म्हणजे त्यांनी खूप काम केलंय. त्यांनी बसून म्हणजे दिवसातून भरपूर वर्कशीट करून त्यांनी आणून दिले आहेत. रिझल्ट म्हणजे तुम्हाला ओके, सो नॉट नेसेसरली की उशिरा स्टार्ट केलं वगैरे असं काही असं काही नाही. म्हणजे तेच म्हणलं ना इतकं इंडिव्हिज्युअलाइज प्रोग्राम असल्यामुळे त्या मुलाची काय हे आहे, गरज आहे आणि क्षमता आहे. सो आय एम व्हेरी इम्प्रेस बाय दॅट द होल इंडिव्हिज्युअलाइज फिलॉसॉफी तुमची. Correct. आता इंडिव्हिज्युअलाइज, आता तुमच्याकडे किती आहे तिथे टोटल स्टुडंट्स, किती अप्रॉक्सिमेटली? 170च्या आसपास आहेत. 170. ओके. Subjects. हा. Subjects. आता त्याला सांग. एक स्टुडंट कॅन डू 2 सब्जेक्ट आणि एक स्टुडंट कॅन डू 1 सब्जेक्ट. गॉट इट. ठीक आहे. वी डोंट काउंट एज अ स्टुडंट, Got it. काउंट एज अ सब्जेक्ट. तर 100 स्टुडंट पकड रफली. रफली ओके. आणि ते 170 तू म्हणते कोर्सेस त्यांनी दोघं पकडून 170 इंडिव्हिज्युअलाइज तुला तो प्लॅन तू आखावा लागत असेल, राईट? सो दॅट सीम्स लाईक अ व्हेरी हेवी लिफ्ट. ओके. आता मग लेट्स टॉक अबाउट तुमच्या दोघांचा एक डेली दिवस कसा असतो. सो सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही काय करता? अल्पना सांगेल. अल्पना सांग. So, आज टिपिकल कुमॉन मधला एक दिवस काय करतात सकाळपासून, सांग संध्याकाळपर्यंत. सो आमच्या इथे 2 दिवस क्लास, आठवड्यातनं 2 दिवस आहे आमचे. वेनसडे, जसा आज बुधवारी आमचा क्लास आहे 3 ते 7 असतो. ओके. सो इमॅजिन 3 वाजता क्लास असतो. आम्ही दोघीजणी 2:45 वी आर हिअर बिकॉज मोस्ट ऑफ पुष्कळ वेळा आमचा वर्क इज डन बिफोर दॅट. आम्ही दोघीजणी म्हणजे वी टेक केअर ऑफ द वर्क, मेकिंग शुअर दॅट विच पार्ट शी हॅज टू डू, विच पार्ट वी हॅव टू डू इट. सो आम्ही 2:45 मी याच्याकरता सांगितलं की आमचा क्लासरूम इज कम्प्लिटली रेडी. समजा आम्हाला करायचं असेल, अगोदर काही काम येऊन करायचं असेल तर देन विल कम अर्ली. सो वी बेस्ड ऑन what the work is done. 3 to 7 classes there. We both are on the feet. म्हणजे मुलांना जिथे मदत पाहिजे त्याप्रमाणे. आणि आमच्याकडे असिस्टंट्स आहेत. सो वी कॉल दॅम ग्रेडर्स. तर ते येतात. सो देर आर 3 to 4 graders are there. हां. सो they help us to grade the worksheet during the classroom. After 7 we call आम्ही म्हणतो plastics. They are all kids जे आलेले आहेत त्यांचे प्लास्टिक आम्ही एकत्र करतो. वी पुट देअर होमवर्क इन देअर एव्हरीथिंग अँड वी सॉर्ट आउट, मेक शुअर दॅट वी हॅव द बुक्स. आयदर नाहीतर आम्ही क्लासमध्ये कम्प्लीट करतो, नाहीतर आम्ही घरी घेऊन जातो. ओ, ते हे करायला का? प्लॅन प्लॅनिंग करायला, करायला. check ओके. करायला. त्यांचं बेस्ड ऑन वेअर दे आर. So we Wow. take it home, either we finish it here. आणि मग परत आम्ही आयदर म्हणजे अस्मिता आणि मी, सिन्स वी हॅव आमची कुटुंब आहे, सो शी विल कम वेन इट इज कन्व्हिनियंट फॉर हर. शी विल कम टू द क्लासरूम. तिच्याकडे जे काही प्लास्टिक असतील तिचं ते पुलिंग वगैरे, नंबरिंग, सगळं ते काम ती तुझं करून जाणार. मला जेव्हा वेळ मिळतो मी येते माझ्या सेंटरमध्ये.
पण आम्ही दोघी जणी कम्युनिकेट करतो, हे मला हा प्रश्न आहे, काय झालंय. सो वी हॅव दॅट ऑल्सो टाइम. वी डू इट मीटिंग बिफोर दॅट टू. आणि वी मेक आवर प्लास्टिक्स म्हणजे रेडी फॉर द क्लास, अँड दॅट्स हाऊ वी हॅव दॅट इन द मॉर्निंग टू डू इट. जनरली काय होतं की जेव्हा आपण म्हणतो की ते लेसन प्लॅन करायचा असतो, तर जेव्हा मुलं काम करत असतात क्लासमध्ये, तर तेव्हा आम्ही ऑब्झर्व करत असतो त्यांना की हे जे आपण काम आम्ही काय करतो की आता बेस्ड ऑन मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी जे काय काम केलेलं आहे त्याप्रमाणे त्याला ते वर्कशीट या आठवड्यात क्लासमध्ये देतात. क्लासमधले वर्कशीट असतात ते प्रीडॉमिनेंटली न्यू कॉन्सेप्ट जर त्याला येणार असेल तर ते क्लासमध्ये करून घेतो आम्ही. म्हणजे काय होतं की घरी गेल्यानंतर मग ते प्रॅक्टिस करू शकतात. तर जेव्हा आम्ही ते ऑब्झर्व करत असतो आणि मग ते जाणवलं की अरे हा मुलगा किंवा ही मुलगी कुठेतरी अडखळत आहेत या कॉन्सेप्टमध्ये, मग ह्याचा अर्थ असा नाही की त्यांना समजलं नाहीये, पण मे बी असा असेल की आधीचे वर्कशीट थोडेसे त्यांनी अजून प्रॅक्टिस केले तर मग ते जरा पुढचं सोपं जाईल करायला, मग ते परत चेंज करावं लागतं. सो असे काय जे असतात ते जे काय ऑब्झर्वेशन्स असतात क्लासमधले ते आम्हाला घरी जाऊन, म्हणजे ते असं असतं की ऑब्झर्वेशन्स इधर तुम्ही क्लासमध्ये करता आणि तुम्ही लगेच नोट डाऊन करता किंवा ते तुमच्या डोक्यात असतात. मी तेच एवढे मुलं आहेत ते तिथल्या तिथे केलेलं बरं इथे किंवा ते तुमच्या डोक्यात असतात. सो प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, कुठे काय करायचं ते कुठेतरी नोट डाऊन करतात किंवा कुठेतरी काहीतरी काय करतात. सो ते तसं करून मग परत लेसन प्लॅन करावं लागतं. म्हणून क्लास झाल्यानंतर जेवढ्या लवकर लेसन प्लॅनिंग होतं बरोबर तेवढ्या लवकर ते चांगलं इफेक्टिव्ह होतं. आम्ही पण मध्यंतरी पल्लवीने आणि मी डिसाईड केलं होतं की ते आपलं पॉडकास्ट एपिसोड झाला ना, झाल्या ते आमचं जे काही राईटअप असतं ना त्याचं एक राईट जे इव्हेंच्युअली तुम्ही व्हिडिओ डिस्क्रिप्शन ते लगेच टाकून द्यायचं, कारण ते फ्रेश असतं तुमच्या माइंडमध्ये. इव्हन एडिटिंगला जेवढं लवकर तुम्ही बसाल झाल्या व्हिडिओ रेकॉर्ड, इट्स इझियर टू एडिट. जेवढा तुम्ही उशीर लावणार मग ते इम्पॅक्ट होतं. जस्ट लाईक यू हॅव अ पार्टनर, यू एक्सचेंज युअर आयडिया. लाईक तू हे बघितलं तू बघितलं, तसंच आम्ही पण द मोमेंट द 7 o'clock लास्ट स्टुडंट गेला की अस्मिता आय सीन दिस, ती म्हणते मी हे केलं, मी बघितलं, तुझ्याकडे हे प्लास्टिक आलं, तू हे चेंज करशील, हे तुझ्याकडे आलं ते. सो वी एक्सचेंज. आणि समजा कधी कधी म्हणजे मी सांगते आम्ही क्लासमध्ये असतो, ही कधी पॅरेंट्समध्ये बोलली, मला ते पण नाही कळत की ती पॅरेंटला बोलायला गेली होती म्हणून. म्हणजे द प्रेझेन्स इज ऑल्सो, वी आर सो बिझी. सो इन द म्हणजे शेवटी जेव्हा 7 वाजता अगं अस्मिता आय टॉक टू दिस पॅरेंट्स बिकॉज दे हॅड दिस क्वेश्चन, सो लेट हर नो ऑल्सो की म्युच्युअली की मी अशी बोलली, देन वी आर ऑन द सेम पेज. And we are like when we are communicating, the parents also know that they both know each other and this one. So it's like we exchange our thoughts or whatever is there at the end of the. तुम्ही असं काही डिसाईड केलंय का की मॅनेजमेंट साईड तू बघ आणि टीचिंग साईड मी बघेल वगैरे, किंवा असे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज डिवाइड करून घेतल्या आहेत का? नाही ना, का तसं काही आहे? म्हणजे पेरोल बरंच अल्पना बघते मी, पेरोलमध्ये डोकं घालत नाही. ओके. त्यामुळे जर नसेल अवेलेबल तर मग मी बघते पेरोलचं. ओके. पण पेरोल जनरली इज टेकन केअर ऑफ हर. ओके. मुलांचं ग्रेडर्सचं. बाकी ॲडमिनिस्ट्रेटर्स जर पेरेंट्सशी बोलायचं असेल तर सिन्स कारण आय एम द इन्स्ट्रक्टर हिअर, तर बरेचदा पेरेंट्सशी बोलणं मी करते आणि कुमांचं ऑब्व्हियसली मलाच करावं लागतं बोलणं, आणि बाकीचं काही ईमेल्स वगैरे काय असतात ते करते. हां, आता आपण थोडंसं ना फायनान्सेस बद्दल बोलूयात. ओके. एवढा मोठा सेंटर रन करायचं, आता तुम्ही म्हटलं की कुमॉन भरपूर मदत करतं. हाऊ डज द स्पेस इट सेल्फ वर्क? हे कुमॉननी रेंट केलेलं असतं का तुम्हाला लीज करावं लागतं? तुम्हाला रेंट का तुम्ही ओन करतात? हाऊ डज इट वर्क? आपल्याला लीज करावं लागतं. कुमॉन जागा शोधण्यामध्ये पण मदत करत नाही, काहीच करत नाही. ओके. ते फक्त सांगतात की या एरियामध्ये सेंटर तुम्हाला काढायचं आहे, मग तुम्ही जाऊन बघायचे कुठले अवेलेबल स्पॉट्स असतात. जनरली कुमॉनच्या सेंटरसाठी 1800 स्क्वेअर फीट ची जागा आयडियल असते, म्हणजे ती पुरेशी असते जेव्हा तुम्ही नवीन सेंटर चालू करता तेव्हा. मग ॲज यू ग्रो मग तुम्हाला थोडंसं मोठं पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण 1800 इज गुड इनफ. म्हणजे तिकडे एक पेरेंट वेटिंग एरिया तुम्हाला करून घ्यावा लागतो, आणि मग क्लासरूम. आणि क्लासरूम असा ओपन क्लासरूमच असल्यामुळे असं काय तुम्हाला भिंत घालायची किंवा हे करायचं असं काही नाही आहे. मग तुम्ही जागा शोधायची, मग ते लीज तुम्ही स्वतःची कंपनी आधी फॉर्म करावी लागते,
आणि मग त्या कंपनी थ्रू तुम्ही लीज करायची असते. या सो बिझनेस साईडचं हे जे ॲस्पेक्ट्स आहेत की मंथली आणि डे टू डे खर्च, तो सगळा तुमचा तुम्हीच बघायचा असतो. ओके. त्याच्यामध्ये कुमान काही मदत नाही करत. राईट. तुम्ही बेसिकली लीज आणि तुमचा जो पेरोल असेल किंवा तुमचा मेंटेनन्स वगैरे, यू टेक केअर ऑफ एव्हरीथिंग. सो आणि बेसिकली नाव फक्त तुम्ही कुमॉनचं वापरणार, ब्रँड वापरणार आणि बेस्ड ऑन द नंबर ऑफ स्टुडंट्स व्हॉट एव्हर रॉयल्टी करेक्ट इज अग्रीड अपॉन ते देणार त्यांना. या ओके. अप्रॉक्सिमेटली रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जर आपण विचार केला, ओके, ऍक्च्युअल नंबर नको देऊ तुला, तुला द्यायचं नसेल तर इफ यू वॉन्ट टू टॉक अबाउट इन लाईक पर्सेंटेज, राईट, इझियर जातं ना लोकांना. व्हॉट वुड यू से इज म्हणजे बिझनेसमध्ये रिटर्न्स कसे आहेत या बिझनेसमध्ये? तू म्हटलीस आधी की 2-3 वर्ष ब्रेक इव्हनला लागतात, कारण इनिशियल इन्व्हेस्टमेंट फार आहे, कारण ब्रँडच फार स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे इनिशियल इन्व्हेस्टमेंट. पण तशी बघितली तर कुमॉनसाठी इनिशियल इन्व्हेस्टमेंट फ्रँचायझी घेण्यासाठी फ्रँचायझी फीज जास्ती नाही आहेत टू स्टार्ट. अप्रॉक्सिमेटली सांगू शकतो? आय थिंक इट इज समवेअर अबाउट $2,000 होतं पूर्वी, म्हणजे जेव्हा आम्ही केलं होतं तेव्हा दॅट इज ऑल यू स्टार्टेड ऑफ विथ. $2,000 टू अप्लाय फॉर द फ्रँचायझी. ओके, अप्लाय फॉर द फ्रँचायझी. ओके. पण मग म्हणजे आता जर तुम्ही जागा रेंट करणार किंवा मार्केटिंग करणार इनिशियली, त्या सगळ्यासाठी तुम्हाला तुमचे इन्व्हेस्टमेंट्स घालावे लागतात. त्याच्यामध्ये कुमॉन नाही, पण कुमॉन कडनं फ्रँचायझी जी घ्यायची असेल तर त्याला तेवढाच खर्च होतो. पण रॉयल्टी आता डिपेंड करतं तुमच्या सब्जेक्ट्सवरती, राईट? म्हणजे किती आता तुझे 170 आहेत त्याच्यावरती? त्याच्यावरती. या सो त्यांचा एक फॉर्म्युला आहे आणि त्यांचा एक पर्सेंटेज आहे, त्याची ते रॉयल्टी घेतात. ओके. ओके. सो आणि ओके, सो मग इंटरेस्टिंग. मला असं वाटलं होतं की मार्केटिंग पूर्ण तेच बघतात, पण इनिशियल मार्केटिंग तुम्हाला करावी लागली. इनिशियल मार्केटिंग म्हणजे काय होतं की आता कुमॉन ब्रँड म्हणून बऱ्याच लोकांना माहिती आहे, पण नॉट नेसेसरी की आता मी इथे कुमॉन ओपन केलं या ह्याच्यामध्ये, ह्या सेंटरची मार्केटिंग, ह्या सेंटरची लोकलाइज्ड मार्केटिंग तुम्हालाच करावी लागते. ओके. मग तुम्ही शाळेत जाता किंवा डे केअरमध्ये जाता किंवा जवळच्या पिडियाट्रिक ऑफिसेसमध्ये जाता, तुम्ही यू जस्ट म्हणजे वर्ड ऑफ माउथ एक आहेच, पण यू वॉन्ट टू स्प्रेड की अरे इथे नवीन कुमॉन ओपन झालंय. असं एवढं तरी कळलं ना लोकांना की नवीन कुमॉन ओपन झालंय, तेवढं तरी खूप होतं. आणि आता तर डिजिटल मार्केटिंग तर एवढं सोकाळलंय, त्यामुळे त्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरतीच घालावं लागतं, नाहीतर मग कुठेच काहीच होत नाही. आणि आजकालची नवीन जनरेशन इज ऑन डिजिटल, सो त्यांच्याकडे रीच करायचं असेल तर ते करावंच लागतं. ट्रू ट्रू. एकंदरीत ऑब्व्हियसली ह्या गप्पांमधनं मला असं म्हणजे कुमॉन साऊंड्स लाईक अ व्हेरी नॉट जस्ट अ इंटरेस्टिंग काय म्हणतात एक लर्निंग फिलॉसॉफी, पण साऊंड्स लाईक अ गुड बिझनेस ऑल्सो. कारण म्हणजे एक तर म्हणजे इट्स अ गुड डीड. मुलांना शिकवतोय आपण, चांगल्या सवयी लावतोय, नुसतं शिकवत नाही, त्यांना एक चांगलं शिकायचं कसं हे सगळं शिकवतोय. सो इट्स आर्थिकदृष्ट्याही चांगला बिझनेस दिसतोय, फिलॉसॉफी चांगली आहे, सगळं चांगलं दिसतंय. बट आय एम शुअर जस्ट लाईक एनी अदर बिझनेसेस, या बिझनेसमध्ये पण चॅलेंजेस तुम्हाला काही ना काही आले असणार मागच्या जेवढ्या वर्षापासून तुम्ही चालवताय. भरपूर. सो लेट्स टॉक अबाउट द चॅलेंजेस. ओके, सो चॅलेंजेस म्हणजे कॉम्पिटिशन तर असतेच. असं प्रत्येक जर म्हणतं की ओके कुमॉनच का, मॅग्नेशियम आहे, बरेच लोक आहेत, राईट? सो मग प्रत्येक वेळेस पेरेंट्सला सांगावं लागतं की कुमॉन का चांगला आहे. आणि जरी माझा अनुभव असला, हिचा अनुभव असला, की आमच्या मुलांनी केलेलं असलं आणि आम्हाला माहिती आहे की हे वर्क होते फिलॉसॉफी, पण ते प्रत्येकाच्या गळी उतरवणं शक्य नसतं. सो मग ते येतात, असेसमेंट्स करतात, तुमचं नंबर्स वाढतात. किंवा आता काय होतं की मध्यंतरी आपला हे झाले होते की बऱ्याच लोकांना भारतात परत जावं लागलं होतं. सो मग तेव्हा त्यांना काय हे म्हणजे दुसरी सोयच नव्हती, राईट? ऑप्शन नाही म्हटल्यानंतर त्यांना सगळं गुंडाळून मग ते कुमॉन सोडून निघून गेले. आणि असं असतं की आणि इथे इतकं फ्लोटिंग पॉप्युलेशन असतं अमेरिकेमध्ये की असं आपण वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी राहतो असं नाहीये. त्यामुळे आज माझा हा नंबर आहे, पण पुढच्या महिन्याला तो नंबर असेल ह्याची गॅरंटी नसते. त्यामुळे तो जो काय रेव्हेन्यू असतो तो वरती खालती होतच राहतो.
म्हणजे तो असा कॉन्स्टंट स्टडी रेव्हेन्यू असणार आहे असं कुठल्याही बिझनेसमध्ये नसतं म्हणा. पण कुमानमध्ये पण तो अजूनच व्हेरिएबिलिटी खूप आहे त्याच्यामध्ये. कारण बेसिकली तो जो नंबर आहे तो तुमच्या इन्स्ट्रक्शनवरती किंवा तुमच्या ह्याच्यावरती चांगला म्हणजे अवलंबून असतो. पण बाहेरचे फॅक्टर्स पण खूप आहेत त्याच्यामध्ये. आणि ऑस्टिन म्हणजे फार डायनामिक आहे ना, खूपच रॅपिडली इव्हॉल्विंग सिटी आहे. आणि टेक सेक्टर म्हणजे टेक सेक्टर मध्ये म्हणजे काय बूम होतात आणि बस्टही होतात. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये प्रॉब्लेम चालू आहेत जॉब मध्ये. इंटरेस्टिंग. ऑपरेशनल चॅलेंजेस हे तर तू म्हणजे बिझनेस चॅलेंजेस म्हटलं. ऑपरेशनल चॅलेंजेस काही असतात का? म्हणजे आय डोंट नो काय असू शकतात ऑपरेशन चॅलेंजेस असतात. आता आम्ही म्हणतो की आमच्याकडे ग्रेडर्स आहेत. ओके, सो ग्रेडर्स म्हणजे काय होतात की हायस्कूलची जी मुलं असतात ती येतात काम करायला. पण मग ती काय 3 वाजल्यापासून येणार नाहीये तिथे. तर मग कधीतरी आमच्याकडे असतात की जी मुलं घरनं म्हणजे काय होम स्कूल करतात ते कधीतरी येऊन ग्रेड करतात. किंवा कधी कधी असंही झालेलं आहे की आम्ही दोघींनी पूर्ण क्लास हँडल केलेला आहे. दॅट इज नो ग्रेडर. एक पण ग्रेडर नसतो आमच्याकडे. कधी कधी कोणी आजारी होऊन जातं किंवा शाळेमध्ये दुसऱ्या दिवशी परीक्षा असते आणि काय असतं. पण प्रायोरिटी वी ऑलवेज टेल दॅम की शाळा पहिल्यांदा, अभ्यास इज प्रायोरिटी. सो वी गिव्ह दॅम. सो दोज आर आवर चॅलेंजेस. पण म्हणजे आणि तुला जर मला सांगायचं झालं की इथे पार्टनरशिपचा खूप 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 फायदा होतो. कारण तुम्ही एकटे जर असाल तर तुमच्यावरती सगळी रिस्पॉन्सिबिलिटी असते. वेन यू हॅव अ पार्टनर अँड वेन यू नो दॅट ओके मी कम्प्लिटली डिपेंडेंट राहू शकते, मला काहीही बघायची गरज नाही तिकडे, तर मग यू हॅव अ फ्री माइंड. मग आपण थोडंसं जास्ती करू शकतो. आणि ती जी काय म्हणजे मैत्रीतला जो आहे दुवा किंवा एक वेगवेगळे डिपेंडेंट राहण्याची जी काय सवय आम्हाला इतक्या वर्षापासून झालेली आहे आणि आम्हाला माहिती आहे की हे असं होणार आहे, म्हणजे काय बघायला पण नाही लागणार. राईट. सो तो जो कुठेतरी असतो ना तो पार्टनरशिपमध्ये खूप मदत करून जातो. मी विचारणार होतो आता जसं तू मागच्या वर्षी माचू पिचूला गेली होती तेव्हा मग प्रेटी मच अल्पनाने सांभाळलं असेल इथे? नाही नाही, तेव्हा आमचं सेंटरला सुट्टी होती. सो आमच्या जेव्हा शाळा we follow RRST calendar. अच्छा, मग समर ब्रेक असतो तुम्हाला पण? नाही नाही नाही, पूर्ण नसतं. स्प्रिंग ब्रेक we take a week off. अच्छा. In Thanksgiving we take 1 week off. अच्छा. आणि डिसेंबरचे 2 आठवडे. पण बाकी we are टोटल म्हणजे 4 आठवडे वर्षातले. आणि जुलै 4च्या वेळेस एक सुट्टी असते आमची. ओके. सो खरं सांगितलं तर there are 12 months. But there are 52 weeks. We have 4 weeks extra. So we take those. Yeah. So त्या सुट्ट्या आम्ही घेतो. पण मुलांना वर्क मिळतं. वर्कशीट त्यांना मिळणार 365. They have to do. सेंटर फक्त बंद असणार, काम चालू असणार. म्हणून माझी बुजूला जाऊ शकले. मला तेच म्हटलं कारण नाही, पण म्हणजे एनिवे जरी सेंटर चालू असलं, आता सपोज तुला जायचं इंडियाला तर ती चालू शकते. राईट. का बाय कुमॉनचं असं काही नाही ना की यू हॅव टू बी फिजिकली प्रेझेंट ॲज अ ओनर इन्स्ट्रक्टर ऑल द टाइम? नाही, जर दॅट इज ट्रू. म्हणजे ॲज अ इन्स्ट्रक्टर तुम्ही सेंटरमध्ये प्रेझेन्स पाहिजे तुमचा. आणि पण जर काही इमर्जन्सी असेल आणि तुम्हाला जावंच लागलं तर तुम्ही फक्त तुमच्या फील्ड कन्सल्टंट म्हणतो आम्ही, तर त्यांना फक्त इन्फॉर्म करायचं की माझी इमर्जन्सी होती. आता मागच्या वर्षी माझी आई आजारी होती, त्यामुळे जावं लागलं इंडियाला 2 आठवड्यांसाठी. तर मग तेव्हा मी इन्फॉर्म केलं होतं की मला जायचं आहे आणि शी इज गोइंग टू टेक केअर ऑफ इट. तर तसं फ्लेक्सिबिलिटी खूप आहे, असं काही नाही आहे की नाही करता येत वगैरे. तुम्हाला इमर्जन्सी असेल तुम्ही नक्कीच जाऊ शकता. ग्रेडिंग जो प्रकार आहे, तुम्ही ग्रेडर्स ठेवले, सो सीम्स लाईक इट्स लाईक अ व्हेरी म्हणजे फार काम दिसतं असं वाटतंय. भरपूर म्हणजे चेक करून असं ग्रेडिंग म्हणजे ग्रेडिंगच. राईट. म्हणजे चेक आन्सर चेक एक राईट आहे का रॉंग आहे ते सांगायचं. राईट. बरोबर. सो इट सीम्स लाईक लॉट ऑफ वर्क.
जास्ती पण आहे, जास्ती पण नाहीये. कधी कधी आता मी उदाहरण देते त्याचं. म्हणजे ते वर्कशीटच आहे, वर्कशीटला ग्रेड करायचं. वर्कशीट आहे, आन्सर की असते, पण खूप असं इतकं इझी नाहीये, कारण मुलांचे हँडरायटिंग खूप असे छान असतात. त्यामुळे मग कधी कधी ते वाचून बकळत नाही की हा लिहिलाय का, 8 लिहिलाय का, 9 लिहिलाय, किंवा इंग्लिश असेल तर अजूनच मग विचारायला नको. आणि दुसरं म्हणजे ही सगळी लहान मुलं जी येतात ती पंक्च्युएशन वगैरे सगळं आपल्याला शिकवावं लागतं त्यांना, राईट? So there is a period is there is apostrophe is there, is not there, so you have to mark all those. So the kids has to be very, I know जेव्हा ग्रेडर्स माझे येतात ते हायस्कूल, ते म्हणतात त्यांना दिसत नाही, तर मग म्हटलं नाही, दिस किड्स आर लर्निंग, तर तुम्हाला मार्क करावं लागेल की हे ते चूक आहे म्हणून. सो ते सगळं त्यांना बघून. त्यांना काय पेमेंट मिळते का ग्रेडर्सला? हो, मिळतं ना. मिनिमम वेज मिळतं. अकॉर्डिंग टू US Texas law, if you're 14 years old, you get paid. So most of the time, if आमच्या इथे there is no volunteering because we don't have that capacity or whatever the laws are there. तुम्ही आणि कुमॉनचे स्टुडंट प्रेफर करतात असं काही आहे का? हो, ऑब्विसली ना, मग त्यांना ते इझी जात असेल ना ग्रेडिंग करायला वगैरे. पण असं काही नाही की दुसरं कोणी येऊ नाही शकत, असं काही नाही आहे. म्हणजे ज्यांना कोणाला यायची इच्छा असेल, इंटरेस्टेड आहे तो घेतो. तर आणि हायस्कूलर्स असतात तर त्यांना हायस्कूलर्स प्रिफर करतो आम्ही, कारण मग त्या मुलांबरोबर इंटरॅक्शन करायला त्यांना सोपं जातं. बरोबर. आणि मग आता करंट एक्झिस्टिंग जे स्टुडंट्स असतात ना, मग त्यांना पण एक हे असते की अरे मी अदर साइड ऑफ द टेबल पण जाऊ शकतो, मी चांगलं काम केलं की. सो ते थोडंसं इन्सेंटिव्ह आम्हाला देता येतं की तू कुमान चांगलं कर की मग तू तिकडे जाऊन तू ग्रेड करू शकशील मुलांचं. हायस्कूल मधल्या मुलांना जर ग्रेडर म्हणून काम करायचं असेल तर या इकडे नक्की या. तुमचा अजून नवीन कुमॉन सेंटर्स उघडायचे प्लॅन आहे का? यू गाईज आर हॅपी ह्या सेंटरला घेऊनच? वी आर हॅपी, आय एम हॅपी, वी आर बोथ आर हॅपी. कारण कुमॉन सेंटर नुसतं अजून एक ओपन करून एवढं सोपं नाही आहे. कारण आता 4 दिवस तुम्हाला मिनिमम ओपन करावंच लागतं, आणि 4 दिवस ओपन करायचं तर 4 दिवस इन्स्ट्रक्टर तिथे पाहिजे. जर तुझ्या नावाने तू कुमॉन सेंटर ओपन केलंस आणि मग तू 4 दिवस इथे घातलं, तर दुसऱ्या सेंटरला कुठून 4 दिवस घालवणार? लॉजिस्टिकली होत नाही ते. आणि वी आर हॅपी. म्हणजे आता मुलं मोठी झाली, एक एवढं बस आहे. व्हेरी नाईस. म्हणजे तुमच्यासोबत दोघांसोबत गप्पा मारून एक तर मला जाणवतंय की तुम्ही एन्जॉय करताय हा बिझनेस रन करण्यामध्ये. So I'm gonna go back a little bit, okay? In the past, Asmita, can you please tell your Bangalore story? What you used to do there? Oh, okay. Yeah. So I'll tell you, Passion, she used to teach also in the back there. And in the back, my history, I used to be a Montessori teacher. So I was a teacher. Oh, Montessori. ती पण एक वेगळी भारी सिस्टीम आहे एकदम. Montessori, हो. So we both are teacher in background looking at it. She used to also teach and do the background. तू इंडियामध्ये शिकवायची का? हा, म्हणजे मी ऍक्च्युली आम्ही इथे होतो काही वर्ष, मग मुलं लहान होती तेव्हा परत गेलो होतो बँगलोरला 7 वर्ष. मग परत आलो 2014ला, जेव्हा ती मुलं शाळेत जायचे, कॉलेजला जायच्या वयात आली तेव्हा. त्यामुळे आमचं फुल सर्कल झालेलं आहे. तू इथे होती, पुन्हा वापस गेली आणि मी परत आले. ते किती दिवस वापस गेले? 7 वर्ष परत गेले होते. त्यामुळे काय कमी नाही, खूप वर्ष गेले होते. वाव. So background, we both have teaching. So we have a passion about teaching. It's just that we both are. See, you need a passion. हा, टीचिंग मध्ये आय अग्री. म्हणजे ते म्हणजे तुम्ही म्हणजे नुसता पैसा म्हणून कुमॉनकडे बघताय तर इट्स प्रॉब्ली द रॉंग वे टू लुक ॲट इट. नाही, ते पॅशन पाहिजे, आतून पाहिजे ते. आणि लहान मुलांबरोबर काम करायची खूप इच्छा पाहिजे आणि पॅशन पाहिजे. कारण पॅशन आणि पेशन्स ऍब्सोल्युटली. मी येणार होते तिकडे, पण पेशन्स पेक्षा ना तुम्हाला जर लहान मूल आलं ना की तुम्हाला एनर्जी मिळते त्यांच्याकडनं, आणि दॅट एनर्जी यू कॅन कॅरी फॉर द एंटायर वीक. आता आज माझा वेनसडेचा क्लास आहे. ऍब्सोल्युटली. म्हणजे मला इतकं छान वाटतं त्या लहान मुलांबरोबर बसून काम करायला. मी सगळं पूर्ण क्लास सोडून देईन. आय कॅन सिट विथ अ 3-year-old. And when you see the growth of that little child who grows from one, and that is the satisfaction. You cannot get that satisfaction from anybody. ते पैसा विसा मग that's just a byproduct.
ते we have 3 years old who grew so well. Like we always say, look at the initial years we worked with him. We worked म्हणजे किती आम्ही हे तू कर हे कर, आणि त्याने फॉलो पण केलं. असं पण नाही की ही सोडून दिलं म्हणून. बट ही ग्रो सो वेल, आणि त्याच्याकडे ग्रोथ बघून असं वाटतं तस भगवान तो यही है सामने. समथिंग इट इज इन देअर, राईट? दे गिव्स यू डिफरंट काइंड ऑफ इंटरनल सॅटिस्फॅक्शन. येस, व्हेरी इन्स्पायरिंग. नाही खरंच ते अगेन बॅक टू दॅट पॉईंट, व्हाय फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे मित्रांनो, फक्त एक बिझनेस म्हणून बघणं चुकीचं आहे, राईट? म्हणजे यू हॅव टू बी लाईक रिअली इन टू इट. काहीतरी तुम्ही करताय कुठेतरी, नॉट जस्ट फॉर द सोसायटी, फॉर दॅट किड, फॉर एव्हरीथिंग, फॉर you just have to look at it in a different way. बरोबर. But another thing is, in the back you're learning, you're doing a business also, so you have to have a both mindset. True. बिझनेस असतोच, पण असं आहे ना की तुमचं जेव्हा फ्रंट फेस तुम्ही मुलांबरोबर घालवता, तर ती जेव्हा आपण त्या एखाद्या मुलांमध्ये काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करतो आणि त्या पेशंटली त्या मुलाबरोबर, का छोटी गोष्ट का व्हायना की पेन्सिल व्यवस्थित पकडणे, आता ही इतकी छोटी गोष्ट आहे, पण ती जर त्या मुलांनी खूप प्रयत्न करून 1-3 आठवड्यांनी ती करेक्ट केली आणि मग ते त्याच्या पालकांनी बघितली, आणि तो जो काय आनंद पालक शेअर करतात तुमच्या बरोबर, सो दॅट गिव्स यू मोर सॅटिस्फॅक्शन. बरोबर. आणि मग मी मेनली सांगते काय की कुमॉन ब्रँड असा आहे की हा वर्ड ऑफ माउथ वरती खूप चालतो. हो ना. तर तुम्ही तुमच्या जे कोण स्टुडंट्स आहेत त्यांच्याबरोबर खूप चांगलं काम केलं आणि त्यांची ग्रोथ जर दाखवलीत, इट विल स्प्रेड. मग तुम्हाला जास्ती काहीच कष्ट नाही करावं लागत, मार्केटिंगची जास्त गरज नाही, कारण इट्स ऑल वर्ड ऑफ माउथ. तुम्ही रिझल्ट बघताय. म्हणजे जसं आपण बोलतो, अरे तुझा मुलगा कसा एवढा छान करतो, मी त्या सेंटरमध्ये जातो, हे त्या आता असं काही लागली वर्ष मला, पण आता तो चांगला करतोय. मग कुठे ना कुठेतरी ते सारखं ऐकून एका पेरेंटने दुसऱ्या पेरेंटला, दुसऱ्या पेरेंटने तिसऱ्या पेरेंटला, असं होत राहतं. सो एव्हरी स्टुडंट हू वॉक्स इन टू दिस सेंटर इज अ मार्केटिंग ऑपॉर्च्युनिटी. वा, व्हेरी नाईस. आता आपण आपल्या प्रेक्षकांपैकी जर कोणी कुमॉनची फ्रँचायझी किंवा इन जनरल फ्रँचायझी असं पार्टनरशिपमध्ये त्यांच्या मैत्रिणी किंवा मित्रासोबत स्टार्ट करायचा विचार करताय, तर त्यांच्यासाठी काय सजेशन द्याल तुम्ही? लेट्स स्टार्ट विथ, डू यू थिंक की कुमॉनच्या फ्रँचायझीमध्ये देर आर गुड ऑपॉर्च्युनिटीज इन द फ्युचर? आहेत. कुमॉन डेफिनेटली हॅज अ लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज, आणि दर महिन्याला ते पब्लिश करत राहतात की या एरियामध्ये आम्हाला नवीन सेंटर्स ओपन करायचे आहेत. तर इथे राहणारे, कुठे ऑस्टिनमध्ये राहणारे लोक असतील किंवा अमेरिकेमध्ये कुठेही राहणारे कोणीही असेल आणि त्यांना जर इच्छा असेल करायची, तर ते कुमॉनच्या वेबसाईटवरती जाऊन बघू शकतात फ्रँचायझी ऑपॉर्च्युनिटीज, आणि ते शोधू शकतात. त्यांना जर आमच्याशी बोलायचं असेल तर वी आर हिअर. तुम्ही आम्हाला कॉल करू शकता, आमच्या वेबसाईटवरती जाऊन आमचा नंबर मिळेल. व्हेरी नाईस. आणि मी अस्मिता आणि अल्पनाचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मित्रांनो खाली युट्यूबच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच, तर तिथून तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. मला एक छोटासा प्रश्न होता, कुमॉन आता एवढी जुनी सिस्टीम आहे, पण आजच्या डिजिटल एजमध्ये द वे थिंग्स आर इव्हॉल्विंग रॅपिडली, एस्पेशली विथ AI वगैरे, कुमॉनची सिस्टीम जी आहे ती इव्हॉल्व्ह होतीये का as the world is evolving and as the world is changing? Yes, it is. आता पूर्वी फक्त वर्कशीट्स होते, आता ते वर्कशीट्स डिजिटलाइज झालेत. म्हणजे तुम्ही कुठल्याही आयपॅडवरती किंवा तुमचा जो काय टॅबलेट असेल, जो काय डिव्हाइस असेल, प्रोव्हाइडेड यू हॅव अ स्टायलस, म्हणजे पेन्सिल सारखं लिहिणारं काहीतरी इक्विपमेंट पाहिजे, त्याच्यावरती तुम्ही करू शकता. आणि त्याच्यामुळे खूप फ्लेक्झिबिलिटी वाढली आहे आता मुलांची. कारण काय होतं की बरेचदा म्हणायचे लोक की आम्हाला इकडे हे ॲक्टिव्हिटी आहे, ती ॲक्टिव्हिटी आहे, आम्हाला इकडे तिकडे ड्राईव्ह करायचं असतं, मग आम्हाला सेंटरला येता येत नाही. तर ते आयपॅड किंवा जो काय टॅबलेट असेल त्याच्यावरती ते वर्कशीट असतात, ड्राईव्ह करताना ते मूल ते करू शकतं. सो तुम्हाला एका क्लासमध्ये यायची गरज नाही आहे, आठवड्यातून एकदा क्लासमध्ये या. दे हॅव ऑल्सो स्टार्टेड व्हर्च्युअल सेशन्स, जे कोविड पासून सुरू झालं. सो कोविडचा तो एक बून आहे
व्हर्च्युअल सेशन्सचा. तर तो अजूनही आमच्या सेंटरमध्ये अजूनही फॉलो होत आहे. Yeah. So we have the classes on Tuesdays and Thursdays virtually. व्हर्च्युअली. नाईस, चांगलं आहे. नाही म्हणजे मला आवडतं व्हर्च्युअल. म्हणजे जर होत असेल व्हर्च्युअली तर वाय नॉट. हा म्हणजे इन पर्सनला ऑब्व्हियसली देर आर बेनिफिट्स आहेत, पण काय होतं की हायब्रिड पण करू शकता ना. म्हणजे Correct. तुम्ही दोन्ही आता दोन्ही. दोनदा तुम्हाला यायचं आहे सेंटरमध्ये, पण जमत नाही काही कारणाने. एकदा व्हर्च्युअल. एकदा या, एकदा व्हर्च्युअल या. सो हो. थोडी फ्लेक्झिबिलिटी वाढते मग. जेव्हा व्हर्च्युअल करतात तेव्हा ऑब्व्हियसली व्हर्च्युअल क्लास असतो राईट. कारण मग तुमचा मग व्हर्च्युअल टाइम म्हणजे जास्त जाईल ना मग तो. हा म्हणजे झूम प्लॅटफॉर्म वापरतो. हा पण ऍट अ टाइम ऑल किड्स ॲट द सेम टाइम राईट ऑर नो? No, मुलं त्याप्रमाणे जसं आमचा 4 ते 6:30 असतो. सो देर आर सम किड्स हू केम ते 4 वाजता येतात, काही मग तुम्ही 4 ते 6:30 झूम वर असणार. हा. किड्स कीप कमिंग अँड ड्रॉपिंग ऑफ. बरोबर. जस्ट लाईक क्लासरूम. जस्ट लाईक क्लासरूम. गॉट इट. वाह, फार छान वाटलं अस्मिता आणि अल्पना तुमच्यासोबत गप्पा मारून आणि कुमॉनच्या मागची स्टोरी ऐकून. खरंच मी म्हणजे जसं आधी सांगितलं अस्मिता तुला, कुमॉन नाव ब्रँड फार स्ट्रॉंग आहे, पण त्याच्या मागे एवढं रिच हिस्ट्री आहे हे मला माहित नव्हतं. आणि मित्रांनो, तुम्हाला जर कुमॉन बद्दल किंवा कुमॉन फ्रँचायझी बद्दल काही प्रश्न असतील तर नक्की अस्मिता आणि अल्पनाला विचारा. कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही विचारू शकता आणि त्या कमेंट्सला उत्तरं नक्की देण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा, ज्यात रेखा शिर्टेकर या अमेरिकेतल्या शाळांबद्दल आपल्याला सांगणार आहेत. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.